नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. दोघातीलही तुटेना या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो, चला तर आजच्या भागामध्ये आता मलिकाच्या छातीत खूप दुखत असते. आता अर्पिता सगळ्यांना घाबरत बोलावून घेऊन येते, तर समोर खूपच घाबरतो. आणि काय होतं काकू, तुला काय होतं? सगळेजण घाबरतच विचारतात. आजी सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. समोर तर खूप आता टेन्शनमध्ये आलेले असतो की काकूला नक्की काय होतं. तो अर्पिताला विचारतो की काकूला काय होते. अर्पिता म्हणते की अरे जस्ट ती असं करत होती, तिला खूप दुखल्यासारखं होत होतं आणि म्हणून मी काही नाही तुला बोलवण्यासाठी आले. तेव्हा समोर म्हणतो की हे पण काही काळजी करू नको, काकूला काही होणार नाही. नारायणला आवाज देतो आणि घाईने मात्र आता ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी सांगतो. तेव्हा आता मलिका खूपच घाबरल्यासारखं करत असते. ती आता इतकं छाती दाबते आणि जोरजोराने किंचाळत असते. आजी म्हणते की मलिका शांत हो, काही होणार नाही, काळजी करू नकोस. तेव्हा मात्र आता अर्पिता लगेच स्वानंदीवर अगदी धावूनच उठते. स्वानंदीचा हात धरून तिला ओढते आणि तिला म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे माझ्या मम्माची तब्येत बिघडली. जर माझ्या मम्माला काही झाले तर मी तुला नाही सोडणार, असे तिला धमकी देते. त्यावर आता आजी म्हणते की अर्पिता तू शांत हो. त्यावर लगेच आता अर्पिता म्हणते की आजी मी शांत नाही होणार, कारण हिच्यामुळे घरामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही कांड होत असतात. आता स्वानंदीला म्हणते की आता तू इथे उभी का आहेस, मजा बघण्यासाठी का? येथून निघून जा. अधिराचा जीव तर पूर्ण कासवीस होतो. अर्पिता रागाने स्वानंदीचा हात धरते आणि म्हणते की काय ग, तुला कळत नाही का, निघ इथून. म्हणून तिला हाताला धरून घराच्या रूमच्या बाहेर काढत असते. अधिरा धावतच येते. अधिरा अर्पिताला म्हणते की अगं तू हे सर्व काय करते, अगं कंट्रोल ना, का तिचा इतका अपमान करते, नंदुताईने काही केलेले नाही. अर्पिता म्हणते की अगं अधिरा तू सुद्धा तिचीच बाजू घेते, तुला दिसत नाही का की तिच्यामुळे मम्माची काय अवस्था झाली. मी तर सगळ्यावर पावर करत असते, मग आत्ता का तिची बाजू घेऊन तिच्या बाजूने बोलतेस, बोल ना काहीतरी तिला. तेव्हा मात्र आता अधिरा ही अर्पिताकडे रागाने बघते. अर्पिता मात्र काही बोलायची थांबत नसते आणि अधिराला म्हणते की मला तर असं वाटतं की नक्की मम्माचा जीव गेल्यानंतर तू बोलणार आहेस. समोर रागाने अर्पिताला म्हणतो की हे बघ अर्पिता बास, एकदम गप, आता एकही शब्द मला ऐकून घ्यायचा नाही. त्यावर आता अर्पिता म्हणते की दादा हे बघ, श्वेताने हिचे कान भरले, हिने मात्र कुटुंबावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवला. त्यावर त्या समोर रागानेच म्हणतो की हो, पण ते आपल्या कुटुंबातील नाही म्हणून. आता स्वानंदीला खूप असं वाईट वाटतं, बिचारी बाहेर उभी असते. आता मात्र सगळेजण मलिकाला धरतात, तिला बाहेर हॉस्पिटलला घेऊन जात असतात. अधिरा मात्र स्वानंदीजवळ येते आणि म्हणते की नंदुताई काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ नंदुताई, अगं हे सगळं आत्ता करण्याची गरज होती का? डोंट वरी, तू स्वतःची काळजी घे, मला आता हॉस्पिटलला जावे लागेल. त्यानंतर आता इकडे अंशुमन मात्र आता स्वानंदीने जे काही केलेलं आहे तर त्या सगळ्याचा विचार मात्र पार्टीमध्ये जे काही घडलेलं आहे तर त्याचा करत असतो. आता ह्या स्वानंदी वहिनीला मी नाही सोडणार, माझ्या विरुद्धच जाते की काय, तिला मात्र सुखाने नाही जगून देणार याचा तो विचार करत असतो. नंतर आता इकडे समर आणि अधिरा हे सगळेजण हॉस्पिटलला येतात. आता म्हणजे ह्या मलिकाला आतमध्ये नेल्यानंतर आता मात्र समर हा कॉफी घेत अधिरा जवळ येतो, तिला कॉफी वगैरे देतो आणि विचारतो मला सगळं काही खरं सांगायचं, मी जे काही विचारेल त्याबद्दल. त्यावर आता अधिरा म्हणते की हे बघ अरे मी तुला सगळं काही खरं सांगितलं आहे पिंट्या दादा, मी तुझ्यापासून काही कसं लपवेल, काहीच लपवलेलं नाही. तेव्हा समर म्हणतो की हे बघ तुम्हाला पार्टीबद्दल जे काही सांगितलं, पण पार्टीमध्ये जे काही घडलं त्यामुळे मात्र तू हा निर्णय घेशील, यातील मुलगी नाही तू. अगोदर मात्र काहीतरी घडलं असेल, हो की नाही, हे बरोबर आहे ना? त्यामुळे मला आता सांग बरं नक्की काय घडलेले आहे. त्यानंतर आता इकडे मंदाचा फोन स्वानंदीला येतो. स्वानंदी म्हणते की आई हे बघ आत्ता मात्र येथे खूप घाई आहे, मी तुला नंतर कॉल करते. तेव्हा आता म्हणते की हे बघ अगं ती पोरगी घरातून गेली, पण माझ्या डोक्यावर भूत बनून राहिलेली आहे ती, काय सांगू तुला. अगं रोहन सुद्धा माझं ऐकत नाही, तुझे बाबा सुद्धा माझं ऐकत नाही, समजावता नाकी दम भरला, काय करू ह्या लोकांचं मी. तूच सांग, हे असं भांडण करून घर सोडून जाणं बरोबर आहे का, सांग बरं. त्यावर आता हे सर्व ऐकून स्वानंदी म्हणते हे बघ आई, घरामध्ये सारखी सारखी भांडण होत असेल तर बिचारी ती अधिरा काय करणार आहे तूच सांग. आता हे ऐकून मंदा म्हणते की स्वानंदी अगं भांडणं कुणाच्या घरात होत नसतात, भांड्याला भांडं लागलं तर भांडण हे होतच असतात, इतकं भांडण झाल्यामुळे घर सोडून जायचं असतं का? अगं थोडंसं सहन करावे लागते. त्यावर स्वानंदी म्हणते की हे बघ आई, मी अधिराला ओळखते, तिला काहीतरी असह्य झाल्याशिवाय ती घरातून बाहेर नाही पडणार. त्यावर आता मंदा म्हणते की हे बघ स्वानंदी सोड, अगं हे सगळे नखरे आहेत ना तिचे, श्रीमंतीचे नखरे आहेत. तू आता रोहनला समजाव, तिने तुला सोडलं तर तू सुद्धा आता त्या अधिराला सोडून दे, असं त्या रोहनला सांग समजावून दर. आता मंदाचं हे बोलणं ऐकून स्वानंदीला खूप राग येतो, तिला धक्का बसतो. स्वानंदी आईला म्हणते की आई तू हे सर्व काय बोलतेस,
मंदा म्हणते की हो मी बरोबर बोलते, कारण एकमेकांना घटस्फोट द्या, एकमेकांना सोडून द्या, वाटेल तसं करा. आता सोनंदीला राग येतो. ती म्हणते की आई अगं आत्ता कुठे त्यांचा संसार सुरू झाला आणि तू लगेच त्यांना घटस्फोट घ्यायला सांगते. मग त्यांच्यात जर कोणती भांडणं असतील तर ती सोडवायची की वाढवायची? आई मी तुला आता हेच सांगत आहे की रोहन आणि अधिराच्या बाबतीत जे काही घडत आहेत ना ते खूप चुकीचं होतंय. आता मंदा म्हणते की हो अगं तू तिकडे मस्त आरामात बंगल्यामध्ये बस आणि तिकडून मला फक्त हे उपदेशाचे धडे दे. इथे मात्र मला माझ्या मुलाची काळजी वाटते. काही जरी झाले तर रोहन आता ह्या त्रासातून सुटला पाहिजे. आज मला काही नको. त्यावर ते ऐकून सोनंदी म्हणते की आई हे बघ असं काही होणार नाही. त्यामुळे मात्र तू हे सर्व काही बोलू नकोस आणि मुळातच म्हणजे हा विषय फोनवर बोलण्यासारखा नाही. हे बघ आई आता माझी खूप चिडचिड होते. मला सुद्धा माझं डोकं जरा शांत होऊन दे. आज मी घरी येते मग नंतर आपण बोलूयात. तेव्हा मंदा तिला ए असं म्हणून फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये मात्र मलिका आणि अर्पिता मस्त आता एकमेकींशी गप्पा करत असतात. अर्पिता म्हणते की बरं झालं मम्मा, अगं तो व्हिडिओ आपल्या हाती लागला आणि आपण तो डिलीट केला. आणि ती सोनंदी मात्र सगळ्यांच्या तोंडावर पडलीस आणि अधिरा सुद्धा एकदम करेक्ट टाइमावर घरी निघून आली. आता मात्र दादाच्या तोंडावरती सोनंदी आणखीनच मनातून उतरणार. हे बघ आपण सगळं काही छान सेट झालेलं आहोत. आता अर्पिता खूप खुश होत असते. मलिका म्हणते की अगं हे बघ इतकं खुश होऊ नको. आता कुठे आपलं अर्ध काम झालेलं आहे. जेव्हा दोन्ही सुद्धा घटस्फोट कागदावर येतील तेव्हा मात्र आता सगळं काही आपलं काम पूर्ण होईल. तेव्हा अर्पिता तर खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे अंशुमन हा बाहेरच असतो म्हणजे हॉस्पिटलच्या आणि सोनंदी तेथे येते. तेव्हा सोनंदी आज जायला निघणार तोच लगेच अंशुमन तिला आडवा होतो आणि तिला म्हणतो की तू इथे कशाला आलीस. तेव्हा सोनंदी म्हणते की अंशुमन अरे मी काकूला भेटायला आले. तेव्हा आता अंशुमन म्हणतो तुझं मिशन पूर्ण झाले आता आणि हे पग तू खूप प्रयत्न केले मरून जावे यासाठी मात्र, परंतु हे पग ती अजून जिवंत आहे आणि ती मला जिवंत हवी आहे. त्यामुळे तू येथून निघ, आत्ताची आत्ता चालती हो. त्यावर सोनंदी म्हणते की हे पग अंशुमन. परत रागाने तो फक्त तिला सोनंदी असं म्हणतो. तेव्हा सोनंदी रागाने अंशुमनकडे बघते. तेव्हा परत अंशुमन तिला वहिनी म्हणतो आणि जे काही तू केलेलं आहेस ते मी बघितलेलं आहे आणि आता मात्र यापुढे तू बघायचं आणि त्यातून शिकायचं. कारण माझ्या लाईफ मध्ये लुडबुड करणाऱ्या माणसांना मी शेवटी बाजूला करतोच. तू तर माझ्या लाईफस्टाईल मध्ये अगदी नाक खुपसलं, त्यामुळे बघ मी काय करतो त्याचा चोळामोळा करून कसं बाजूला टाकतो हे बघतच राहा. अगं त्या थर्ड क्लास श्वेताला अगदी मदत करण्यासाठी माझ्या विरोधात गेली तू आणि काय करावं लागलं नाही मला, काय काय करावं लागलं. श्वेताच्या घरी गुंड पाठवावे लागले, तिला धमकावं लागलं. आता हे सगळं काही मी तुझ्या सोबत केलं तर आता सोनंदीला हे ऐकून धक्का बसतो. तिला राग सुद्धा खूप येतो. ती रागाने म्हणते की अंशुमन आणि बघू आता पण तू रेकॉर्ड करून घेते का, म्हणून तिची पर्स धरायला अंशुमन जातो. तेव्हा सोनंदी म्हणते की अंशुमन काय करतोस. तर अंशुमन म्हणतो की माझे पत्ते ओपन करतोय, पण तुझा गेम तू सांग ना, तू हे सर्व का करतेस ग आणि काय इतके कष्ट घेऊन तू माझ्या रूम मध्ये शिरलीस आणि ते रेकॉर्ड अगदी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र काहीच झाले नाही असं का दाखवतेस. त्यावर सोनंदी त्याला समजावते की हे बघ अंशुमन, अरे हे वागणं चूक आहे, तू असं लोकांच्या आयुष्याशी नाही खेळू शकत. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ मला लोकांच्या आयुष्याशी खेळायला खूपच आवडतं आणि हे बघ मी आता म्हणजे तुझ्या सुद्धा आयुष्याशी खेळणार, हे बघ बघतच राहतो. त्यावर मात्र आता सोनंदीला खूप राग येतो. सोनंदी म्हणते की हे बघ इनफ, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, तू बाजूला हो. तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही होणार सोनंदी मॅडम. परत सोनंदी वहिनी सुद्धा म्हणतो. तेव्हा त्या सोनंदीला या अंशुमनचं विचित्र वागणं खूपच खटकते. तेव्हा अंशुमन म्हणतो की काय करशील, थोबाडीत मारशील, मार, हे बघ मार, लवकरात लवकर मार, तिकडे सीसीटीव्ही आहे त्यामध्ये सगळं काही दिसेल. त्यामुळे समोर दादाला सांगण्यासाठी काही प्रश्न म्हणजे राहणारच नाही आणि ते मात्र मी माझ्या फोन मधून डिलीट नाही होऊन देणार आणि तू मात्र आता सगळ्यांच्या तोंडावर कशी पडते बघतच राहा आणि हे सगळं आम्हाला बघण्यासाठी मात्र खूपच मजा येते. हे बघ तू दादाला फोन करून बघ. त्यावर आता सोनंदी म्हणते की हे बघ मला काकूला भेटायचं आहे. तर लगेच आता अंशुमन म्हणतो की नाही जमणार, मी तुला काकूला नाही भेटून देणार. सोनंदी प्लीज म्हणते की प्लीज मला भेटून दे. अंशुमन लगेच म्हणतो की हो प्लीज, तुम्हाला हा शब्द सुद्धा वापरते पण नाही जमणार. ते एकदा सांगितलं की मी तुला नाही जमणार. एक काम कर, तू एक काम कर असं की माझ्या प्रिय दादाची परमिशन घे, बघूयात की तो काय करतो ते. त्यानंतर इकडे आदिरा मात्र आता आपल्या पिंट्या दादाला हे सांगत असते की माझ्या सासूबाई आहे तर ते खूप छोट्या मोठ्या गोष्टीवरून बोलत असतात, टॉन्ट मारत असतात. खरंच ते खूप विचित्र आहेत रे. मला त्यांचं वागणंच कळत नसतं की दरवेळेस ते मला हा टॉन्ट मारतात की तू श्रीमंत घरातील आणि आम्ही मात्र गरीब घराण्यातील, आमच्याकडे काही गोष्टी चालत नाही, यावरून ते सतत काही ना काही बोलत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता समोरच्या मोबाईलवर सोनंदीचा कॉल येतो.
येतो, परंतु समर मात्र रागाने फोन कट करतो. आता आदिरा म्हणते की अरे नंदुताई होती ना, मग काय झालं, तो फोन रिसीव्ह करणार आहे दादा. समर म्हणतो की हे फक्त तो विषय जाऊन दे, तू लक्ष देऊ नकोस, जे काही सांगत होती ते सांगायला सुरुवात कर. तर आता आदिरा म्हणते की पिंट्या दादा अरे प्लीज तू नको चिडत जाऊ तिच्यावर. आता समर म्हणतो की हे बघ, हे जे काही झालेलं आहे ते सगळं त्यांच्यामुळे झाले. आजीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला तू तर होतीस ना, मग बघितलंस ना, प्रत्येक वेळेस मी त्यांना समजून घेत आलो. लग्नाच्या वेळेस, साखरपुड्याच्या वेळेस, प्रत्येक वेळेला त्यांचं हे सारखंच असतं. कुठपर्यंत मी त्यांना समजून घ्यायचं. आता हे सर्व ऐकून आदिरा म्हणते की अरे पिंट्या दादा प्लीज, अरे तू एकदा तिचं ऐकून घे. त्यावर मात्र आता समर म्हणतो की नाही आदिरा, हे बघ, मला आता पूर्णपणे समजून चुकलेलं आहे की मी कधीही तिचं नाही ऐकून घेऊ शकत, कारण ते कायम चूक करतात. त्यावर आता आदिरा म्हणते की हे सर्व तिच्यामुळे नाही झालं, तू प्लीज समजावून घे. आता समर म्हणतो की हे बघ, अगं आज मात्र जे काही झालं, तुझी आई हे कुणामुळे त्या इथे आहेत, म्हणजे काकू, त्यांच्यामुळेच हे सर्व झाले ना, त्या हॉस्पिटलला आहेत. तर त्यावर आता आदिरा म्हणते की याचा अर्थ पिंट्या दादा असा की तू तिला कधीच माफ नाही करणार का. त्यावर समर म्हणतो की हे बघ, त्यांचा विषय जाऊन दे, कारण त्यांच्याबद्दल मला काही महत्व असं वाटत नाही, म्हणून मी त्यांचा विचार करत नसतो. त्यावर आता आदिरा विचारते की मला एक गोष्ट अगोदर सांग की तू तिला माफ करणार आहे किंवा नाही. त्यावर समर स्पष्ट शब्दात नाही असे म्हणतो. तेव्हा आदिरा म्हणते की ओके, म्हणजे काही दिवसानंतर सुद्धा माफ नाही करणार. त्यावर समर म्हणतो की नाही करणार. एक माणूस मात्र जितका चांगला वागू शकतो तितकं मी त्यांच्याशी चांगलं वागून झालेला आहे. यापुढे मात्र मी त्यांना कधीही आयुष्यामध्ये क्षमा नाही करू शकत. त्यावर मात्र आता आदिरा म्हणते की हे बघ पिंट्या दादा, काहीतरी अगदी गैरसमज झालेला आहे. नंदुताई असे खरंच नाही. खात्रीने सांगते की नंदुताईने काही खोटं नाही केलं. सिच्युएशन थोडीशी इंटेन्स आहे म्हणून तू त्यांना लगेच. त्यावर आता आदिराला तो बोलायचं थांबवतो. एकही शब्द त्यांच्याबद्दल बोलू नकोस असे म्हणतो. आपण मात्र माझ्याबद्दल नाही बोलत, माझ्या लग्नाबद्दल, रोहन आणि तुझ्याबद्दल बोलतोय. नक्की पुढे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही, म्हणजे तू, हे मी तुला विचारतोय. त्यावर आता आदिरा म्हणते की हे बघ, मी रोहनवर खूप प्रेम करते, आय लव्ह यू, परंतु मी त्याच्या आईबरोबर नाही राहू शकत. त्यामुळे सध्या जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो मात्र रोहनला घ्यावा लागेल. त्याला त्याची आई हवी आहे की त्याची बायको हवी आहे हे मात्र तो ठरवेल. त्यानंतर मात्र आता इकडे दुसरीकडे अंशुमन मात्र आता स्वानंदीवर खूपच हसतो. काय म्हणाला दादा, आणि दादा तुझा फोन उचलत नाही काय चक्क. आनंदी त्याच्याकडे रागाने बघत असते. तर अंशुमन म्हणतो की हे बघ, माझ्यावर डोळे वटारायचे नाही, तुझी लायकी मात्र तुला अजून नाही कळालेली. आता मात्र मी तुला लायकी दाखवतोच. आणि लगेच सिक्युरिटीला आवाज देतो की सिक्युरिटी. तेव्हा आता ती मुलगी धावतच येते आणि तो लगेच अंशुमन तिला म्हणतो हे बघा, तुम्ही मला जरा हेल्प करा, ही मुलगी मला खूप त्रास देते, हिला बाहेर काढा. हे बघा, माझी आई मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, ते पण यांच्यामुळे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अंशुमन काय बोलतोस तू, आणि हे बघा, माझ्या आईला सुद्धा येथेही नकोय, माझ्या भावाला सुद्धा नकोय, आम्हाला कोणालाच ही बाई येथे नकोय, प्लीज आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढा. तेव्हा मात्र आता स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणते की अंशुमन काय बोलतोस. तेव्हा आता ते सिक्युरिटी आहे तर त्या स्वानंदीला बाहेर काढायला लागतात. आता अंशुमनला खूपच आनंद होतो. त्यानंतर मात्र इकडे आतमध्ये अर्पिता मात्र ही मलिकाला म्हणत असते की माझ्या सासूला अनेक काही कारण सांगून मला इकडे येतच राहावं लागणार आहे. मी एक काम करू का, मी आत्ताच इकडे शिफ्ट होऊ का. त्यावर आता मलिका म्हणते की अगं आत्ता नकोय, कारण हे बघ आता कसं आहे, आपल्याला समरला असं सॉलिड कारण द्यावं लागेल तुला इकडे येण्यासाठी. पर्यंत तू सासरीच राहा, ती सकाळी कशी रोज येते तशी येत राहा. आणि मला तर असं वाटतं की आता दादा स्वानंदीला कधीही माफ नाही करू शकतो आणि आदिरा सुद्धा आता रोहनशी डिव्होर्स घेऊ शकते, मला तर हेच वाटतं. किंवा मलिका म्हणते की अगं हे बघ, ती आदिरा नाही डिव्होर्स घेऊ शकत, परंतु हे बघ, आपल्या वाटेमध्ये खूप शत्रू आहे आणि सगळ्यात मोठा आपला शत्रू कोण आहे. तर अर्पिता म्हणते की स्वानंदी. मलिका म्हणते की नाही, समर. अर्पिता विचारते की काय दादा आपल्या वाटेतील शत्रू आहे. मलिका म्हणते की हो, पण मी समरला चांगलंच ओळखते, त्याला त्याच्या लग्नाची काही पर्वा नाही, परंतु आदिराचा संसार तो नाही मोडून देणार, कारण त्याला अगदी नाती हवी असतात, म्हणजे नाती तो तोडून देत नसतो. काही झाले तरी कुटुंब नाही तोडून देणार. तेव्हा अर्पिता म्हणते की अगं मम्मा, आपण काय करायचं आता. त्यावर मात्र आता मलिका म्हणते की हे बघ, आदिराच्या संसारामध्ये सारखी सारखी ढवळाढवळ करत राहायची. आदिराला मात्र इतकं टोकापर्यंत न्यायचं की ती परत रोहनकडे जाऊ शकत नाही. तिला तिचं लग्न मोडलं हाच एक पर्याय उरलेला असेल. त्यासाठी मात्र आपल्याला समरला हरवावं लागेल आणि शेवटी आपण जिंकलो पाहिजे. त्यानंतर आता इकडे समर आदिराला विचारतो की आदिरा, बघ तू पटकन इतक्या घाईघाईने असा निर्णय घेऊ
होऊ नकोस. अगं स्वतःच्या कुटुंबाला जरा वेळ दे, एखादा चान्स दे. इतक्या घाईत कशाला हा इतका कठोर निर्णय घेते. परत आदिरा म्हणते की अरे हे अशक्य आहे, कारण मी तिकडे खरंच ऍडजस्ट नाही करू शकत. आता समर म्हणतो की हे बघ, या विषयावर आपलं बोलणं झालं होतं. एकदा मी तुला विचारलं होतं तेव्हा तू काय म्हणाली होती की तुझं रोहनवर खूप प्रेम आहे, काही झाले तरी तू त्याच्या घरच्यांशी जुळून घेशील म्हणून. मग तू त्याच्या आईशी आणि त्याला दोघांना वेगळं राहायला सांगतेस आणि त्याला हे म्हणजे सर्व सहन करून तो आनंदी राहू शकेल का? तू त्याला इतका मोठा डिसिजन का घ्यायला सांगतेस? आदिराच्या डोळ्यात पाणी येते. आदिरा म्हणते की हे बघ, तो आनंदी राहावं हे मला वाटतंच, परंतु मी जर त्या घरात राहिले कोणीच मात्र आनंदात नाही राहू शकत. घरामध्ये सतत दादा भांडणं होत असतात, प्रत्येक वेळेस भांडणं सतत त्या मला अगदी अपमान झाल्यासारखं काही ना काही बोलायच्या. मी सगळं काही त्यांचं ऐकून घेत आले. त्या दिवशी मात्र त्यांनी सगळ्या माझ्या मैत्रिणींचा अपमान केला आणि जो काही घडलेला प्रकार आहे तर आदिरा त्याबद्दल समरला सांगते आणि त्या सतत आपल्या घराबद्दल, मम्माबद्दल, तुझ्याबद्दल सतत काही ना काही बोलत असतात. नेहमी त्यांचं हेच बोलणं आणि नक्की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तेच कळत नाही. मी कधी उठते, काय खाते, काय झोपते, कसले कपडे घालते, कुणाबरोबर बोलते, कधी बाहेर चालले, ह्या सगळ्याबद्दल त्यांचं काही ना काही मत हे असतंच. ते ऐकून घ्यावंच लागतं आणि त्या काही ना काही मला सतत बोलत असतात. त्यावर आता समर हे सर्व ऐकून विचारतो की रोहनचे बाबा कसे आहेत? आदिरा म्हणते की रोहनचे बाबा खूपच चांगले आहेत. त्या घरामध्ये रोहन नंतर मला समजून घेत असतील तर ते फक्त आणि फक्त बाबा. अरे हे बघ, ते सुद्धा आईला खूपच वैतागले आणि ते तर आईशी बोलत सुद्धा नाहीत. हे बघ रोहन, अरे त्या घरामध्ये सतत टेन्शन मध्ये असतो. रोहन जर त्या घरातून बाहेर पडला तर पिंटरदा तो सुद्धा खरंच हॅपी राहील. परत समर म्हणतो की आदिरा, अगं तू असं कसं बोलू शकते? त्याच्यावर सुद्धा घरच्यांची जबाबदारी आहे ना ग. जर त्याला बाहेर पडायचं होतं तर आपण सुद्धा त्याला स्वतंत्र घर घेऊन देण्याची ऑफर दिली होती, तेव्हा त्याने ती नाकारली. आणि हे बघ आता म्हणजे आदिरा बोलत असते की काही झालं तरी मी त्या घरामध्ये नाही राहू शकत आणि रोहनला सुद्धा किती काही झाले तरी माझ्याबरोबर त्या घराच्या बाहेर पडावेच लागेल. तेव्हा आता समर विचारतो की रोहन जर म्हणजे बाहेर जाण्यासाठी नाही म्हणाला तर काय करायचं? त्यावर आता आदिरा म्हणते की हा त्याचा पर्सनल प्रश्न असेल. शेवटी त्याला ठरवावंच लागेल की त्याला मी हवी आहे की नक्की त्याची आई हवी आहे. आणि माझा जो काही आता निर्णय आहे तर तो मात्र पक्का आहे. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.